आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता ना देव्हाऱ्यात बसवा त्या शिवाला आणि रोज कौतुक करा तिचं। पाय मुरगळायला नाही, मोडायला पाहिजे होता चांगला। शिवा 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 तू इथे काय करतोस? अरे बावळटेस का? कोणी बघितलं तर वाट लागेल आपली। मला पैसे हवे होते म्हणून मी आलोय। मागच्या वेळेस दिले होते ना पैसे? खर्च झाले। एवढे पैसे संपवलेस तू? प्रश्न विचारायचे नाही तर जगायला लागतात पैसे। आणि माझ्या बायकोला माझी किती काळजी दिसलंच मला। म्हटलं आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार। आणि तू जर देणार नशील ना तर मी चोरी करेन। काय मूर्ख झालायस का तू? कोणी जर पकडलं ना तुला इथे सरळ जेलमध्ये टाकतील, मग सड तिकडे आयुष्यभर। जे होईल ते होईल बघू। पण मी जर असाच विचार करत राहिलो ना तर उपाशी मरेन मी। सुहास हे बघ, ऐक। आई, तू आता ओरडलीस का? मी नाही ओरडले। आवाज आला मला बोलण्याचा। कोणाशी बोलणार? कोणी आहे का रूम मध्ये? बघ नाहीये। मला वाटलं तसं की तू कोणाशी तरी बोलत होतीस। ते मी स्वतःशीच बडबडत होते म्हणून वाटलं असेल तुला असं। बोल ना, काय झालं? हो अगं, शिवाचा पाय मुरगळलाय। हो माहितीये मला, वाईट वाटलं। दुखत असेल ना? हो ना ग। तर तू आता मला स्वयंपाकघरात मदत करायला ये हे सांगायला मी आले होते। हो मी लगेच येते, तू हो ना पुढे, मी आले। लवकर ये। बघितलंस? आता जर कोणी बघितलं असतं ना तर तुझ्यासोबत मला पण घराच्या बाहेर हकललं असतं। मला सगळंच संपलं। हे बघ प्लीज जा आता। मला पैसे दिल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये। तुझ्याकडे काहीच पैसे नाहीयेत का? असते तर आलो असतो का मी? तुझ्या त्या भावाने माझे सगळे अकाउंट्स फ्रीज करून ठेवलेत। पैसे दे। हा बघते। सध्या एवढेच पैसे आहेत, हे घे आणि निघ। ठीक आहे, तोंड सांभाळून बोलायचा। आणि संपले तर येईनच परत। काय करू मी या माणसाचं? बस आशू ऐक ना, अरे खूप खूप दुखतंय मला। तू कसं करू सगळं? तू आशू सॉरी म्हणतेय ना, आता तू बोलणार आहे माझ्याशी? किती वेळ असं राहणार आहे? हे जे काही चाललंय ना शिवा, तुझ्या चांगल्यासाठी चाललंय, पण तुला त्याची काही किंमतच नाहीये। आशू तू चिडलाय ना माझ्यावर, तरी काय एवढं सगळं करतोय? कारण प्रेम आहे ना तुझ्यावर, काळजी पण आहे। त्याचं काय करायचं? बरं चल, आराम कर।
एकटं फिरू नकोस फार, काम नको करूस, सूज कमी होईल कदाचित. हे घे, शेकून घे. काय झालं? हे शिवा, हे काय? माझं पण प्रेम आहे तुझ्यावर. मला पण खूप काळजी वाटते. बोलणार नाही या गोष्टींना. आई, मी जरा जाऊन येतो. अरे पण काहीतरी खाऊन जा. नाही ग, आज उपवास आहे. आज काही नाही खाणार. कसला उपवास? आज उपवास करायचा असतो, त्यासाठी उपवास ठेवलाय वटपौर्णिमेचा. हे आशू, अरे तो उपवास बायकांचा असतो फक्त. त्या नेहमीच करतात, आज मी करतोय. बापरे, वाशू वा. एकदम पती परमेश्वर झालाय हा. ऐक ना आशू, तुला उपवास वगैरे करायची गरज नाहीये. चला येतो मी. आशू, तुम्हा दोघांचे जे काही चाललंय ना लुटूपुटूचं भांडण, ते आवडतंय मला. बघा ना सीताई, तो ऐकतच नाहीये. चला तयार झाले. अरे वा. मग आज तू घरीच बसणार आहेस का? पूजेला येणार नाहीस? तू मुद्दाम तिला त्रास देतेस ना? त्रास काय द्यायचा? मी नीट विचारलं हो ना शिवा. नाही, मला यायचंय. मी शिवा, पाय मुरगळलाय ना ग तुझा? मग अशाच जर तू फेऱ्या मारल्यास तर सूज आणखी वाढेल. हो. ऐक, तू माझं जाऊ नकोस. नाही, तेवढा त्रास सहन करेन मी, पण मला यायचंय सीताई. असं काय करताय? शिवा, तुला वडाची पूजा करायची आहे ना? हो. मग आपल्या घरी जे वडाचं बोनसं आहे त्याची पूजा कर आणि त्याला फेऱ्या मारल्यास तरीही चालतील. आता सध्या बायका कामानिमित्त घराबाहेर जातात, मग त्यांना त्यांच्या धावपळीच्या आयुष्यात ह्या सगळ्याला वेळच मिळत नाही अगं. त्याही असंच करतात आणि त्यात काही चुकीचं नाहीये. अगं, श्रद्धा महत्वाची आणि नवऱ्यावरचं प्रेम. अगदी बरोबर बोललीस तू उर्मिला. नाही, पण असं कसं? तुम्ही सगळे जाणार, त्यात आशूने एवढा उपवास केलाय, मग मला पण काय म्हणतेस काय? अश्विनी उपवास आहे कुठे तू? तो काहीतरी कामाने बाहेर गेलाय. पण भाऊ, त्याने सकाळपासून नाश्ता पण नाही केला. उपवास म्हणे. बघितलं, आता तो एवढं करतोय तर मला करायला नको का? शिवा, हे बघ, मला कळतंय तुला वाईट वाटतंय ते, पण उर्मिला सांगते तसं आपल्या घरी जे वडाचं बॉन्स आहे त्याच्या भोवती धागा गुंडाळ ना तू. स्वतःच्या तब्येतीला त्रास देण्यात काय अर्थ आहे? हट्टीपणा नको करूस, ऐक ना. आणि मी आहे ना तुझ्या मदतीला. कशाला काळजी करतेस तू? पण शिवा कधी हार मानत नाही ना. मग आज काय झालं? ती हार मानत नाहीच मुळात, पण अशा परिस्थितीत तिने न आलेलंच योग्य. बरं ठीक आहे, मग आपण निघूया कारण उशीर होतोय. पाऊस आला तर उगाच. चला जाऊया. अरे ऐका, येतो काळजी. हो आई, हो, चल चल. शिवा येतो. हो, येतो. बाय. ये. सावकाश.